भारतातील बँकिंग व्यवस्थेचं मागील काही वर्षातील विदारक चित्र द ग्रेट इंडियन इल्युजन या डॉक्युमेंटरीमधून दिसून येतं. व्यवस्थेच्या गलथानपणाचे परिणाम सर्वसामान्य जनतेवर कसे होत आहेत याचा पर्दाफाश करणाऱ्या या डॉक्युमेंटरी विषयीचा हा माहितीपर व्हिडिओ. 2018 ते 2025 या कालावधीत देशातील बँकांनी नागरिकांकडून सर्व्हिस चार्ज आणि पेनल्टी चार्जच्या माध्यमातून जवळपास 35,000 कोटी रुपये वसूल केलेत. यामध्ये अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स नसणं, एटीएमचा ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वापर, अकाउंट ऍक्टिव्ह नसणं, केवायसी वेळेत न करणं, अकाउंट बंद करणं यासाठीच्या चार्जेसचा समावेश आहे. यानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 2015 ते 25 या कालावधीत मोठ्या थकीत कर्जदारांचं जवळपास 12 लाख कोटी रुपयांचं कर्ज राईट ऑफ केलंय. सोप्या भाषेत राईट ऑफ म्हणजे जेव्हा एखाद्या कर्जदाराकडून कर्ज वसूल होण्याची शक्यता संपते किंवा खूप कमी होते, तेव्हा बँक ते कर्ज नुकसान म्हणून मान्य करतं आणि आपल्या नफ्यातून ते वजा करतं. या कर्जाची वसुली किती प्रमाणात होणार, ती होणार की नाही या संदर्भात प्रश्नचिन्हच असतं. एवढ्या मोठ्या रकमेची तुलना देशातील मूलभूत सुविधांसोबत केली असता थक्क करणारी माहिती समोर येते. देशातील सरकारी शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना राबवण्यासाठी वर्षाला 30,000 कोटी रुपये लागतात. 12 लाख कोटी रुपयांमध्ये ही योजना 40 वर्ष चालू शकते. देशातील शिक्षणाचं वार्षिक बजेट 1.25 लाख कोटी रुपये. 12 लाख कोटी रुपयांमध्ये 10 वर्षांच्या शैक्षणिक बजेटची तरतूद करता आली असती. देशातील आरोग्य व्यवस्थेचं वार्षिक बजेट 37,000 कोटी रुपये आहे. 12 लाख कोटी रुपयांमध्ये 32 वर्षांच्या आरोग्य सुविधेचा खर्च करता आला असता. देशात रोजगार हमी योजनेच्या कामासाठी वार्षिक 60 ते 65,000 कोटी रुपये लागतात. 12 लाख कोटी रुपयांमध्ये या योजनेच्या 20 वर्षांच्या पैशांची तरतूद झाली असती. देशात पिण्यायोग्य पाण्याच्या व्यवस्थेसाठी दरवर्षी 70,000 कोटी रुपयांची आवश्यकता असते. 12 लाख कोटी रुपयांमध्ये या खर्चाचं 17 वर्षांचं नियोजन करता आलं असतं. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पोषण आहार, स्वच्छ पाणी या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जी रक्कम कामी येऊ शकली असती, ती कर्ज बुडवे लोक आणि बँकांच्या चुकीच्या धोरणांमुळे आता करता येणार नाहीये. द ग्रेट इंडियन इल्युजन या डॉक्युमेंटरीमधील ही माहिती आहे. वरुण सुखराज या तरुण दिग्दर्शकानं या डॉक्युमेंटरीचं दिग्दर्शन केलंय, तर संचित ढहाके या तरुणाने द ग्रेट इंडियन इल्युजनसाठी लिखाण आणि संशोधन केलंय. ही डॉक्युमेंटरी भारतातील बँकिंग व्यवस्थेची मागील दशकभरातील पडझड आणि देशाच्या एकूण आर्थिक परिस्थितीवर भाष्य करते. देशाच्या आर्थिक धोरणांची आणि बँकिंग व्यवस्थेची केलेली ही चिकित्सक पाहणीच आहे. कोणत्याही देशात नागरिकांच्या कल्याणाच्या दृष्टीने बँकिंग व्यवस्था महत्त्वाची मानली जाते. भारतासारख्या देशातील बहुसंख्य गरीब आणि मध्यम वर्गासाठी बँकिंग व्यवस्थेचं महत्त्व जास्त आहे. बँकांमध्ये असलेले पैसे त्यांच्या कष्टाचे आणि बचतीचे असतात. असं असताना त्यांच्या जगण्याकडे सपशेल दुर्लक्ष करत देशातील राजकीय आणि बँकिंग व्यवस्था मोठ्या उद्योगपतींना कशी शरण गेली हे द ग्रेट इंडियन इल्युजन ही डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर लक्षात येतं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पंचवार्षिक योजना, 1969 साली झालेलं बँकांचं राष्ट्रीयकरण, 1992 साली देशाने स्वीकारलेलं उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण, देशात झालेले मोठे आर्थिक घोटाळे, नोटबंदी, मोठ्या उद्योगपतींनी बुडवलेली कर्ज, डिजिटलायझेशन, कोरोना महामारीचं संकट आणि लॉकडाऊन या घटनांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर केलेला परिणाम या माहितीपटात थोडक्यात समजून घेता येतो. अलीकडच्या काळात जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असं कौतुक भारतातील राजकीय मंडळी करून घेत असताना देशावर वाढलेलं कर्ज आणि देशातील वाढलेली गरिबी या वास्तवाकडे कशा प्रकारे दुर्लक्ष केलं जातंय याची उदाहरणासहित मांडणी द ग्रेट इंडियन इल्युजन या डॉक्युमेंटरीमध्ये आहे. ही मांडणी करण्यासाठी बँकिंग, राजकारण, पत्रकारिता, न्यायपालिका, अर्थशास्त्र विषयातील अनुभवी मंडळींच्या निरीक्षणांची आणि अनुभवांची जोड घेतली आहे. पी साईनाथ, सुभाष गर्ग, पृथ्वीराज चव्हाण, टी राममोहन, व्ही कावेरी, देविदास तुळजापूरकर, सुचेता दलाल ही त्यापैकी काही नावं. प्रसिद्ध अर्थतज्ञ प्रभात पटनाईक यांनी देशाची बँकिंग व्यवस्था ही जिवंत ज्वालामुखीवर बसलेली असून त्याचा कधीही विस्फोट होऊ शकतो असं विधान काही दिवसांपूर्वी केलं होतं. या वाक्याला सहमती दर्शवताना या ज्वालामुखीभोवती देशातील शेतकऱ्यांची प्रेतं पडलेली दिसत आहेत असं ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ म्हणतायत. डॉक्युमेंटरीमध्ये दाखवण्यात आलेले नोटबंदी आणि बँकांच्या दिवाळखोरीचे प्रसंग आपल्याला हळवे करतात, व्यवस्थेविषयी मनात चीड निर्माण करतात. यात बदल हवा असेल तर संघटित लढ्याची गरज आहे हे डॉक्युमेंटरीमधून नेमकेपणानं समजतं. 78 मिनिटांची ही डॉक्युमेंटरी यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी युनिक फीचर्स पोर्टलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.